गेल्या हप्त्यामध्ये एक हप्त्याचंच आपण आता उदाहरण घेऊया. तुमच्यापैकी कोणी स्ट्रेसफुल असेल है ना, कोणी काही स्वप्न बघितले असतील, कोणी दुसऱ्यांसोबत कंपॅरिझन केलं असेल, कोणी काही प्लॅन्स केले असतील, इकडे जायचंय, असं करायचंय, ते करायचं, हे सगळं केलंय. कोणी टेन्शन मध्ये पण आला असाल, कधी घाबरला असाल, कधी खुश झाला असाल, कधी एक्साइट झाला असाल. होत आहेत या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत. आणि सगळ्यांच्या मागे आपले काय आहेत, इमोशन्स. आणि सध्या आपण ज्या जगात राहतो ना, ते खूप फास्ट बदलतं जग आहे, एकमेकाशी स्पर्धा करणारं जग आहे. आणि या जगामध्ये आपण काय करतोय माहितीये का, की आपण EQ आणि IQ वरती जास्त भर देतोय. स्पेसिफिकली IQ. शिका शिका शिका, कमवा कमवा कमवा, तुमची बुद्धी दाखवा, कमवा, बुद्धी दाखवा, कमवा, कम्पेअर करा. किती गोष्टी आपण फक्त कम्पेअर करण्यासाठीच घेतो. त्याच्याकडे आहे म्हणून मला हे पाहिजे. आपल्याला गरज आहे पण की नाही, ती गोष्ट योग्य आहे पण की नाही, आपण सांभाळू शकतोय पण की नाही, याचा विचार नाही करणार. होते की नाही, हेच कॉम्पिटिशन, हे जगच तसं आहे. म्हणजे नॉईस आहे. ह्या नॉईस मध्ये तुम्हाला शांतता देणार ती स्पिरिच्युअलिटी. आणि त्यासाठी तुम्हाला कुणाशी जोडायचे, जो तुमच्या मध्ये आहे, जो तुमच्या भरोशाचा आहे, जो तुम्हाला कधीच धोका देणार नाही. तुम्ही जसं त्याला सांगाल तसा बनेल तो, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, पॉवरफुल, व्हॉट एव्हर, तुम्ही त्याला कसंही बनवू शकता, कसंही. आणि तो खूप ताकदवर आहे. तो युनिव्हर्सशी जोडलेला आहे. तुम्हाला हव्या त्या गोष्टी, तुम्हाला तुमचं जिकडे मन चाललेलं आहे, तुम्हाला सगळ्यात जास्त ज्या गोष्टी हव्या आहेत तशी तो सिच्युएशन बनवतो, तो बनवू शकतो, ती अंतरात्मा. तर त्याच्यामुळे स्पिरिच्युअलिटी ह्या मॉडर्न जगामध्ये सगळ्यांसाठी, युथसाठी, एल्डरली पीपल असतील, लहान मुलांपासून, सगळ्यांपासून ते आवश्यक झालेलं आहे. आणि ह्याच्यावरती आपण तेवढी भर देत नाही. लेकरांना काय सांगतो आपण, जा रे बाबा, शिक शिक, अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर, चांगले मार्क, चांगला जॉब. तुमचं स्वप्न IAS IPS, प्रत्येकाची स्वप्न आहेत. काय करायचंय, IAS IPS होऊन तुम्ही नेमकं करणार काय? चला, तुम्ही तुमचा IQ यूज केला, एक्झामिनेशन पास केली, बनलात तुम्ही IAS IPS. मग काय? ते बनण्यामागचं काय कारण काय आहे, तुमची जर्नी काय आहे? गेले 2-3 वर्ष आठवा, अभ्यासाला सुरुवात केल्यापासून ते आतापर्यंत असंच सुरुवात केली होती का खरंच काहीतरी कारण होतं? का कारण होतं कॉम्पिटिशन, कंपॅरिझन, शो ऑफ? त्याच्या मागचं कारण काय आहे? जर सत्ता एवढी मोठी आहे, ताकद एवढी मोठी तुमच्या हातात देणार आहेत, तर त्याच्या मागे सांभाळण्याचं कारण पण तसं पाहिजे. ते बघताय का? आणि लहान मुलांपासून शिकवलं पाहिजे. लहान मुलाला पण हा प्रश्न पडला पाहिजे की अभ्यास करायचंय पण का करायचंय, शिकायचंय पण का शिकायचंय, शाळेत जायचंय तर का जायचंय. म्हणजे हा विचार नाहीत करत आहेत आपण. आपण धावतोय धावतोय धावतोय, यानं केलं म्हणून मी इंजिनिअरिंग, तर मी पण इंजिनियर बनणार, मी पण डॉक्टर बनणार, मी पण IAS IPS बनणार, मलाही प्रमोशन पाहिजे, मलाही बंगला पाहिजे, मलाही विला पाहिजे. खरंच पाहिजे का? त्यातच खरं सुख आहे का? तुझी जर्नी पण तीच आहे का रे बाबा? विचार केलाय का? आणि खूप सुख देणारी गोष्ट आहे ही, खूप आत्मिक आत्मा आहे ना ती. तिच्यासोबत संबंध तुम्ही चांगले बनवले, पॉझिटिव्ह बनवले, तिच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू लागले तुम्ही, तर तुम्हाला आत्मिक शांतता मिळणार. आणि ती कितीही पैसा देऊन भेटत नाही बाहेर, कितीही. पण नेमकं करायचंय काय? चला, IQ तुम्हाला सांगितलं बुद्धी आहे, EQ म्हणलं इमोशनल कोशंट आहे आपला, आपण नाते किती सांभाळतो, कसे राहतो, मूड आपले. हे 2 टूल्स आहेत. ह्या टूलला सांभाळणारी गोष्ट कोणती आहे? स्पिरिच्युअलिटी, स्पिरिच्युअल कोशंट, SQ. IQ आवश्यक आहे, EQ पण आवश्यक आहे, म्हणजे भावना पण आवश्यक आहे, बुद्धिमत्ता पण आवश्यक आहे. आणि या दोघांना चालवणारी जी वरची महान शक्ती आहे ती खूप आवश्यक आहे. आपण तिला विसरतो. दॅट इज स्पिरिच्युअलिटी, स्पिरिच्युअल कोशंट. प्रत्येक गोष्ट तुम्ही जी करताय त्याच्या मागचा उद्देश तुम्ही ओळखताय का? एवढं सिंपल आहे. प्रत्येक गोष्ट आपण का करतोय? का? आपलं एक सेशन त्याच्यावरती झालं होतं, फक्त का वरती. प्रत्येक गोष्टीच्या मागे काय असलं पाहिजे? कारण. का? आणि ते जेवढं स्ट्रॉंग आहे, हे जे का आहे ना, व्हाय, हे जेवढं स्ट्रॉंग असेल, हे जेवढं लेजिटिमेट असेल, जेवढं सोलफुल असेल, तेवढं ते पूर्ण होण्याची काय होणार?
येस, चान्सेस वाढ. IPS बनायचंय का? त्याच्या मागचे कारण काय? किती प्युअर आहेत ते कारण? मला जस्ट युनिफॉर्म पाहिजे, गनमॅन आहे, बॉडीगार्ड, ड्रायव्हर आहे, शहराच्या मध्यभागी घर आहे, जिथं जातो तिथं रुबाब आहे, रिस्पेक्ट आहे समाजामध्ये, फक्त तेवढंच पाहिजे का त्याच्या पलीकडे काय करायचंय? आणि त्याच्या पलीकडे जे काय करायचंय ना तुम्हाला, किती लोकांसाठी करायचं, किती करेज आहे तुमच्यामध्ये, त्याच्यानुसार ह्या गोष्टी ठरणार. IQ न चला तुम्ही एक वेळेस अधिकारी बनाल, पण आपण अधिकारी बघतो भ्रष्ट पण आहेत आणि प्रिन्सिपल वाले पण आहेत, लाखो लोकांचं कल्याण करणार आहेत, स्वतः फंडिंग उभारून 100 किलोमीटरचे रस्ते बांधणारे पण अधिकारी आहेत. तुम्ही काय आहेत? तुम्हाला कोणत्या लेवल पर्यंत जायचं? आपण इथेच घाबरतोय, अभ्यास कमी जास्त झाला की होईल का नाही, थोडं काय झालं इकडे तिकडे सुट्टी झाली, सुट्ट्या किती घेतो, मग होईल की नाही, आता हे झालं आता ते झालं. तुमचं व्हाय तेवढं स्ट्रॉंग नाही ना. व्हाय जर स्ट्रॉंग असता तर तुम्ही सुट्ट्या नसते घेत बसले, तुम्ही टाइमपास नसते करत बसले, मग तो प्रश्न आलाच नसता. कारण की तुमचं टार्गेट क्लिअर आहे की मला हे लाख लोकांना, मला हे बदलायचं, हे टेररिझम आहे, मला त्याच्या अगेन्स्ट लढायचं, करेजली लढायचं. काहीतरी रिझन जे तुमच्या आत्म्याशी तुम्हाला जोडेल, ती आत्मा तुम्हाला गाईड करेल. काय करायचं विचारा त्याला. आपण ते विचारत नाही. काय योग्य हे आत्मा सांगू शकते की नाही? एखाद्याचं समजा आता मी बाजारात चालतोय, समोर एक माझ्या व्यक्ती चालू आहे आणि चांगलं त्याचं वॉलेट असं भरलंय गच्च आणि अर्ध बाहेर आहे खिशाच्या, मी इझिली ते घेऊ शकतो. तर मी समजा माझ्या आत्म्याला विचारतोय की अरे ते घेऊ की नको. आत्म्याला आपण कसं डेव्हलप केलंय त्याच्यावरती आहे. जर मी मोरल व्हॅल्यूज जपणारा व्यक्ती आहे, मी सगळ्या चांगल्या गोष्टी करतो, चांगलं राहतो, सगळ्यांशी मी मोरली असतो, तर माझं मन काय म्हणेल, करू नको ते, उलट त्याला सांग. आणि लहानपणापासूनच चोरा चपाट्या बघितलेल्या आहेत, घरामध्ये तसंच होतं, आजूबाजूला तसंच होतं, कॉलेजमध्ये तेच होतं, तर मी पटकन काढून निघेल. ती आत्मा आहे. ती जी करण्याची प्रेरणा देणं किंवा त्याला सांगणं, ही आत्मा आहे. काही लोकांनी तिला खराब बनवले, काही लोकांनी चांगले. कारण की ती काय म्हणते, मी तर एकदम शुभ्र आहे, मी तुम्ही जसा कलर द्याल मी तशी होईल, तुम्ही टेन्शनवाला कलर द्या, मी टेन्शनवाली होऊन जाईल, तुम्ही जसं म्हणाल, जे गुण म्हणाल, मी होऊन जाते. समजलं? तर त्याला विचारा, आपण कोणत्या समाजात राहतो, समाजासाठी योग्य अयोग्य काय, त्याची मदत घ्या. आता हे आपल्या समाजात, ज्या भारतीय समाजात आपण राहतो, पॉकेट मारणं योग्य की अयोग्य आहे? अयोग्य आहे. ना आपली संस्कृती, ना इतिहास, ना आपला कायदा, ना आपलं संविधान आलो नाही करत ह्या गोष्टी. तर आत्माचं उत्तर काय असायला पाहिजे की नाही, ते बाबा हे योग्य नाही. उलट तू त्याला सांग, ही प्रेरणा आली, त्याला वाचवलं, त्याच्या पैशाला वाचवलं, तर किती सिंपल. याच्या मागे काही तुम्ही तपश्चर्या केली आहे किंवा काही गोष्टी केल्या आहेत, किती जवळ आहे आपल्या ती. मग आपण त्याशी संपर्क साधू शकतो की नाही? कसा? आपण जे बघतो, आपण जे बोलतो, आपण जे ऐकतो, आपण जे खातो, यातून संपर्क आहे सगळ्या आत्म्याशी. तुम्ही महिनाभर मांसाहार करा फक्त, दुसऱ्या महिन्यात तुमची आत्मा तुम्हाला कोणते विचार देईल, काय काय करायला लावेल. तुम्ही फक्त न्यूडिटी आणि व्हायलन्स बघा महिनाभर, ती आत्मा काय मागेल. तुम्ही मंत्राज ऐका, मेडिटेशन करा, डिवाइन होऊन जा एकदम महिनाभर, तर दुसऱ्या महिन्यात तुम्ही कसे असाल? सिंपल आहे. तिला तुम्ही जसं बनवाल तशी ती बनेल. आणि त्याच हे सायन्स आहे, पूर्ण प्युअर सायन्स. किती प्युअर आहे? जे खाणार, जे बघणार, ते त्याच्यानुसार ते पॅटर्न बनणार आत्म्याचा, आणि तेच तुम्हाला रिफ्लेक्ट करणार. सेम ते वॉलेटचं उदाहरण लक्षात घ्या. आणि 10 व्यक्ती आहेत, 10 पैकी 1-2 तरी मारायचा विचार करतील, या चला, कारण की त्यांनी आत्म्याला तसं डेव्हलप केलेलं आहे. आत्मा काय खूप मोठी गोष्ट, खूप दूरची गोष्ट आहे, कधी भेटणार नाही. अरे ती 24 तास जोडलेली आपल्याशी, आपल्यामध्ये आहे ती, आपल्याला बोलते ती, आपल्याला गाईड करते ती. उलट तिच्यापेक्षा तर जिगरी आपल्या आयुष्यात कोणीच नाहीये. कधी मिळणार शांतता, पीस कधी मिळणार? याचा विचार केला. IPS झाल्यावर पीसफुल असाल तुम्ही?
IAS IPS झाला, पीसफुल असाल. चला एक बंगला मला पाहिजे, कारण की माझ्या शेजाऱ्याने ना 6 BHK बांधलाय, ऍटलिस्ट 8 BHK तरी पाहिजे माझं. राहणारे तर 2च जण आहेत. काय करायचं मग त्याचं? खरंच गरज आहे? खरंच पीस मिळेल का? त्याला साफसफाई करायलाच महिना जाईल. बरोबर ना? हे विचारलं पाहिजे आपण. कॉम्पिटिशन कंपॅरिझन न करता आपण विचारलं पाहिजे त्या गोष्टीची आवश्यकता आहे का? खरंच IAS IPS बनायचंय का? का त्याच्याशिवाय मी खुश आहे? का त्याच्याशिवाय पण दुसरा रस्ता आहे? आणि झालं तर ठीक आहे, कशासाठी बनायचंय? का फक्त आजूबाजूची 8 मुलं अभ्यास करतायत म्हणून मी पण अभ्यास करतोय, माहिती नाही का बनायचंय, बघू झाल्यानंतर काय करायचंय. पर्पजच नाहीये जीवनाला. मग जे काय अभ्यास करणार 3-4 वर्ष तुम्ही ती फक्त काय करतायत? आयुष्य ढकलताय, आयुष्य ढकलताय. आणि जेव्हा वेळ आहे, जेव्हा माहित आहे, जेव्हा ती क्रेज आहे की या कारणासाठीच मला बनायचंय, मग अभ्यासाला समजून घ्याल, जगाल. हिस्ट्री बघाल तर हिस्ट्री तुम्ही समजून घ्याल, जिओग्राफी बघाल तर ती समजून घ्याल, टेक्नॉलॉजी बघाल तर ती समजून घ्याल, अडॅप्ट कराल. काय कसं काय, कसे होतो, कसे आहोत, कसे असू, काय टेन्शन आहे, काय सिक्युरिटी चॅलेंजेस आहेत भारतामध्ये, जिओग्राफी जगाची, भारताची, सगळं नॉलेज तुम्ही असं ते आत्मसात करायला लागाल, जगू लागाल तुम्ही. तो प्रवास आहे ना तुमचा, तो पर्पजफुल असेल. आणि पर्पजलेस करताय म्हणलं तर तुम्ही काय करताय? संध्याकाळची वाट बघताय, आज 6 तास अभ्यास, झाले 6 तास, बंद करा जा. ते तुम्ही रोबोट झालायत. रोबोटमध्ये जशी आत्मा नाही तशी तुमच्यामध्ये नाहीये. नाहीये म्हणजे ती नाही असं नाही, तुम्ही संपर्क करत नाहीये, तुम्ही तिला भावच देत नाहीत. मग ती जशी आहे तशी घडत चालली आहे. मग कशाही घटना आपल्या आयुष्यामध्ये आणते ती रॅन्डम.